कुंभ राशी मार्च 2025 साडेसाती संपण्याआधी हे सर्व घटना घडणार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आता आपण साडेसाती म्हणजे काय हे जाणून घेऊयात. साडेसाती म्हणजे शनी ग्रहाचा 7.5 वर्षाचा प्रवास, जो जीवनाच्या विविध पैलूंना तपासून पाहतो. कुंभ राशीसाठी ही साडेसाती 2017 सुरू झाली होती आणि आता मार्च 2025 संपणार आहे. या काळात तुम्हाला कठोर परीक्षांना सामोरे जावे लागले असेल, पण या परीक्षा तुमच्या जीवनाचा पाया अधिक मजबूत करणाऱ्या ठरल्या असतील. या साडेसातीचा शेवट कधी होणार आहे? कुंभ राशीवरील साडेसातीचा शेवट 29 मार्च 2025 रोजी होणार आहे. शनी ग्रहाने तुमच्या राशीला गेले 7 वर्षे अडचणी, आव्हाने, तणाव आणि आत्मशोधाचा प्रवास घडवला. मात्र आता या युगाचा अंत होत आहे आणि जीवनात नवीन सकारात्मक पहाट उगवेल. शनीचा प्रभाव काहीसा कठोर असतो, पण या ग्रहाने तुम्हाला शिस्तबद्ध, संयमी आणि आत्मनिर्भर बनवले असेल. आता तुमच्या प्रयत्नांना योग्य न्याय मिळेल. नंबर 1, करिअर व व्यवसाय. शनी ग्रह हा कर्मफलदाता आहे, त्यामुळे साडेसातीच्या काळात तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली असेल, पण यश मात्र अपेक्षेपेक्षा उशिरा मिळाले असेल. मार्च 2025 पूर्वी कामाच्या ठिकाणी ताणतणाव जाणवू शकतो. वरिष्ठांशी मतभेद किंवा सहकाऱ्यांशी स्पर्धात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. मार्च 2025 नंतर नवीन संधी, प्रमोशन किंवा प्रतिष्ठेची संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक विस्तारासाठी अनुकूल काळ असेल. भावनिक दृष्टिकोन. तुमच्या कष्टाचे चीज नक्कीच होईल. आत्मविश्वास आणि संयम हे तुमच्या यशाचे शस्त्र आहेत. तुमच्या मेहनतीचे चीज होण्याचा हा क्षण आहे. आत्मविश्वासाने पुढे जा आणि नवीन प्रकल्पांमध्ये संधी शोधा. नंबर 2, आर्थिक स्थिती. साडेसातीमुळे आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागले असेल. अचानक खर्च, कर्जाचा भार किंवा गुंतवणुकीतील तोटा यामुळे चिंतेची स्थिती निर्माण झाली असेल. मार्च 2025 पूर्वी खर्च आणि उत्पन्न यामध्ये समतोल राखण्याची कसरत करावी लागेल आणि मार्च 2025 नंतर धनप्राप्तीचे नवे मार्ग खुलतील. जुने कर्ज फेडण्याच्या संधी मिळेल. स्थावर मालमत्तेची खरेदी योगही निर्माण होईल. भावनिक दृष्टिकोन. धन हे तुमच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे. योग्य नियोजनाने आर्थिक स्थिरतेकडे वाटचाल करा. नंबर 3, प्रेम व कौटुंबिक जीवन. साडेसातीच्या काळात प्रेमसंबंध आणि कुटुंबातील नातेसंबंधांवर मोठा ताण आला असेल. गैरसमज, संवादाची कमतरता किंवा तणावाची परिस्थिती निर्माण झाली असेल. मार्च 2025 पूर्वी नात्यांमध्ये संयम बाळगावा लागेल आणि मार्च 2025 नंतर प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. विवाहितांना जीवनसाथीच्या सहकार्याने नव्या ऊर्जेचा अनुभव येईल. भावनिक दृष्टिकोन. प्रेम ही जगण्याची प्रेरणा आहे. संवादाने नात्यांमध्ये प्रगती साधा. नंबर 4, आरोग्य. साडेसातीमुळे शरीर आणि मनावर मोठा ताण जाणवला असेल. मानसिक अशांतता, झोपेच्या अडचणी, सांधेदुखी किंवा पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागले असेल. मार्च 2025 पूर्वी आरोग्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे आणि मार्च 2025 नंतर आरोग्यात लक्षणीय सुधारणा होईल. मानसिक शांतता लाभेल. भावनिक दृष्टिकोन. आरोग्य हे खरे वैभव आहे. सकारात्मक जीवनशैली स्वीकारा आणि शरीराचा आदर करा. नंबर 5, मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती. साडेसाती हा आत्मचिंतनाचा काळ असतो. या काळात तुम्हाला स्वतःच्या क्षमतेचा शोध घ्यावा लागला असेल. मार्च 2025 पूर्वी मानसिक गोंधळ आणि आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे आणि मार्च 2025 नंतर आत्मशक्ती आणि आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होईल. आध्यात्मिक साधना वाढेल. भावनिक दृष्टिकोन. अंतर्मनाचा शोध घेणे ही सर्वात मोठी साधना आहे. आता काही महत्त्वाचे उपाय जाणून घेऊयात. नंबर 1, शनीपूजा. शनिवारी शनी मंदिरात जाऊन तेलाचा अभिषेक करा. नंबर 2, दान. काळे वस्त्र, तीळ, उडीद यांचे दान करा. नंबर 3, मंत्र जप. ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करा. नंबर 4, हनुमान पूजन. मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करा. नंबर 5, ध्यान आणि प्राणायाम. मानसिक शांततेसाठी नियमित ध्यान करा. भावनिक आणि जीवन परिवर्तनशील संदेश. मार्च 2025 हा तुमच्या जीवनातील नव्या पर्वाची सुरुवात असेल.
साडेसातीने तुम्हाला कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद दिली आहे. या काळात आलेल्या अडचणींमुळे तुम्ही आता अधिक सक्षम, आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्ती बनला आहात. जीवनातील चढउतार हा काळाचा भाग आहे, पण आता उगवणारा प्रत्येक दिवस सकारात्मकतेची नवीन किरणे घेऊन येईल. साडेसातीने तुम्हाला कठोर परिस्थितीचा सामना करायला शिकवले आहे. आता तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक जोपासा आणि भविष्यातल्या नव्या संधीचे स्वागत करा. जीवनाच्या या प्रवासात तुम्ही अधिक परिपक्व, शहाणे आणि आत्मनिर्भर झाले आहात. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आयुष्याचा आनंद घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.